एवढ्या दिवसाच्या अवकाळी पावसानंतरनं फायनली आज थोडंसं वेगळं वातावरण झालं. माझ्या गॅलरीमधील झाडेसुद्धा खूप छान हिरवीगार झाली होती. काहींना फुले पण आली होती. नंतर मी घर आवरायला घेतलं. ते आवरून झाल्यानंतरनं देवाची पूजा करून घेतली. तोपर्यंत प्रथाही उठली आणि मग तिची आवरावर चालू झाली. आजकाल तिला ना सगळं स्वतःच करायचं असतं. स्वतःच्या मनाचे कपडे घालायचे असतात. मेकअप पण स्वतःच करायचा असतो. तिचं आवरून झाल्यावर तिला नाश्ता बनवायला घेतला. तिला काही असं बनवत असेल ना तर तिला किचनवरती बसून ते पाहायचं असतं आणि मध्ये मध्ये पण करायचं असतं. उपमा बनवून झाल्यानंतर तिने तो खूपच आवडीने खाल्ला. आपण असं खूप प्रेमाने काही बनवलं आणि मुलांनी काही टँट्रम न करता खाल्लं ना, खूपच छान वाटतं. खूप दिवसापासून थालीपीठाची भाजणी करायची होती. दुपारी ती बनवायला घेतली. त्याच्यासाठीचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. मी योग्य प्रमाण घेऊन जरी थालीपीठाची भाजणी बनवली तर थालीपीठ अगदी खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात. इथे सगळे धान्य असे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे. ज्वारी मी इथे जास्त घेतली आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे गहू, तांदूळ आणि ज्वारी याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. जेव्हा तुम्ही हे धान्य भाजणार आहे त्यावेळी मंद आचेवरती हे धान्य नेहमी वेगवेगळे भाजायचे आहेत. मग ते योग्य आणि व्यवस्थित असे छान भाजले जातात. आणि नेहमी हे भाजलेले धान्य सुती कापडावरती काढायचं आहे, म्हणजे त्याला ओलसरपणा हा येत नाही. तुम्ही जर स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे जर हे धान्य काढले तर त्याला ओलसरपणा येतो. सगळ्या डाळी ह्या एकत्र भाजून घ्यायच्या आहेत. त्या एकत्र भाजल्या जातात. छान खमंग अशा त्या भाजून घ्यायच्या आहेत. धणे, जिरा आणि ओवा हे सगळं एकत्र छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याने खूप छान असा फ्लेवर थालीपीठाला येतो. आणि हे सगळं भाजलेलं सगळं धान्य एकत्र करून त्याला रवाळ असं दळून आणायचं आहे. आणि तुम्हाला थालीपीठ हे खायला आवडतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.